नमस्कार. आजच्या चर्चेतला महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले जाणार का? याआधी आपण सरकारला 2.5 वर्ष पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला जाईल असं विधान केलं होतं आणि तसा तर्कही लावला होता. अंदाज नव्हे, तर्क म्हणतोय मी. तसा तर्कही लावला होता. जेव्हा असं कधी 2-3 पक्षाचं सरकार एकत्र येऊन काम करत असतं तेव्हा अनेक अटी शर्ती छुप्या उघड अशा असतात. उघड बोलायच्या राजकारणातल्या गोष्टी वेगळ्या असतात, छुप्या बोलायच्या राजकारणातल्या गोष्टी वेगळ्या असतात. शरद पवार म्हणतात त्याला तर वेगवेगळे अर्थ असतात असं शरद पवारांचे समर्थकच सांगतात. त्यामुळं 2.5 वर्षानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला जाईल आणि तिथे या सरकारमधल्या वादाला सुरुवात होईल असं आपलं म्हणणं होतं. आता 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला नाहीये, 2च वर्ष झालेली आहेत. पण या 2 वर्षाच्या पूर्तीसोबत आणखी एक गोष्ट नकळतपणे म्हणजे अचानकरित्या कुणाच्याही ही गोष्ट लक्षात येण्याच्या आधी घडलेली आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ज्यात उद्धव ठाकरे जो बायडनचा आदर्श घेणार का असा प्रश्न आपण विचारला होता आणि ज्यात जो बायडन यांनी आपल्या आजारपणाच्या कालखंडात कामात सुसूत्रता राहावी, कंटिन्युटी राहावी म्हणून आपल्या पदाचा भार उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यांच्याकडे सोपवलेला होता. उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात दाखल होताना अशी कोणतीही कृती केलेली नव्हती. सातत्यानं रुग्णालयाच्याकडून आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्याकडून त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि ते लवकरच डिस्चार्ज घेऊन कामावर रुजू होतील असंही सांगितलं जातं आहे. आम्हीही ईश्वराजवळ प्रार्थना करतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उदंड आयुष्य दे आई. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम कर, दडदडीत कर आणि त्यांना महाराष्ट्राचा कारभार पुढच्या कालखंडासाठी सांभाळण्याची शक्ती देखील मिळावी. आम्ही आपले हिंदुत्ववादी आहोत, उजव्या विचारसरणीचे आहोत, म्हणूनच आई तुळजाभवानीकडेच अशी प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तब्येत कशी आहे याबाबतच्या अनेक चर्चा राज्यभरामध्ये चालू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ती देखील रिलायन्सच्या सर HN हॉस्पिटलमध्ये, हरकिशनदास हॉस्पिटलमध्ये. आता या हरकिशनदास नरोत्तमदास रुग्णालयात ग्रँट रोडवर ते हॉस्पिटल आहे, रिलायन्स त्याला चालवतं, त्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेली आहे. स्पाईनची शस्त्रक्रिया आहे. मानेचा त्रास होत होता, आपण बघितलंय, ते पट्टा घालून फिरत होते, खूपच त्रास होत होता. स्पाईनची शस्त्रक्रिया आहे आणि त्यामुळं त्यांचा तो त्रास दूर व्हावा यासाठी मणक्यांची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. आता महाराष्ट्रातील एक पत्रकार विक्रांत जोशी यांचा एक इंग्रजीतला लेख अशातच वाचण्यात आला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या विषयीची शक्यता सांगितली गेलेली आहे. असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या हृदयामध्ये किंवा नलिकेमध्ये स्टेंट टाकण्यात आलेले आहेत आणि हे स्टेनच या शस्त्रक्रियेनंतर अडचणीचे ठरत आहेत. शस्त्रक्रियेनंतर काही क्लॉट्स निर्माण झालेले आहेत रक्ताचे आणि जे आता वरच्या बाजूने येणं हे डॉक्टरांसाठी थोडंसं चिंतेचं कारण आहे आणि त्याच्यावर त्यांना उपचार करावे लागतील. म्हणजे थोड्या उपचारानंतर ते व्यवस्थित होतील. आता या दाव्यानुसार म्हणजे या दाव्याचा विचार केला आणि या शस्त्रक्रियेनंतर येणारे क्लॉट्स दूर करायचं ठरलं, त्या स्टेनचं काम व्यवस्थित चालेल असं ठरलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बरं होण्यासाठी अजून काही काळ मोठा लागण्याची शक्यता आहे. म्हणजे ते लगेच तंदुरुस्त होऊन कामावर येऊ शकतील अशी शक्यता नाही, तर त्यांना कमीत कमी 1-2 महिने तरी बरे होण्यासाठी लागू शकतात. 2 वर्ष 1 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. 1-2 महिने उपचारानंतर आराम घेण्याची आवश्यकता आहे आणि या आवश्यकतेनुसार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यालयात नियमित येऊ शकले नाही तर मग मात्र पर्यायी व्यवस्था करावी लागेल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापेक्षा उद्धव ठाकरे यांचं स्वास्थ्य त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या जागी पर्यायी मुख्यमंत्री नियुक्त करण्याची प्रोसेस महाराष्ट्रात सुरू होऊ शकते का हे देखील तपासलं पाहिजे. आता मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहणार
असं कोणीही म्हटलेलं नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कायम राहतील असा दावा अनेकांनी केलेला आहे. जर उद्धव ठाकरे कोणत्या ना कोणत्या कारणाने मुख्यमंत्री म्हणून काम करू शकत नसतील तर त्यांच्या जागी शिवसेनेतलाच अन्य कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो असा शब्द ना राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलाय ना काँग्रेस पक्षानं दिलेला आहे. म्हणून मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेपेक्षा अन्य पक्षाच्या नेत्याकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. आता मुख्यमंत्रीपद दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाकडे द्यायचं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाईल, कारण सेकंड नंबरवर या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आता खरी गमतीची वेळ आहे असं होत असेल तर, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाकडे मुख्यमंत्रीपद जाईल. म्हणजे मी तुम्हाला आता सांगतोय की जर हा निर्णय होत असेल अगोदरच, म्हणजे जी गोष्ट अजून 5 महिन्यांनी व्हायला हवी ती आधीच होणार असेल तर काय होईल. म्हणजे या व्हिडिओच्या आधी एक व्हिडिओ आपण केलेला होता. शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्या बैठकीत ते देशभर सगळ्या आमदारांना फिरवून आणतील. बंगालमध्ये काय चाललंय, केरळमध्ये काय चाललंय, तामिळनाडूत कसं झालं, अन्य राज्यातली काय स्थिती आहे याविषयीची ते माहिती देतील. आता महाराष्ट्रामध्ये कणखर नेतृत्वाची आवश्यकता आहे असं भाषण करतील आणि मग एकमुखानं ठराव होईल की महाराष्ट्राच्या भल्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे. मग पुन्हा एकदा हा ठराव संमत झाल्यावर शरद पवार भाषणाला उभे राहतील आणि हे कसं पुन्हा महाराष्ट्र देशभर फिरून आणतील. करुणानिधींचं वय कसं झालं होतं, बाकीच्यांचं वय कसं झालं होतं हे सांगून आता आपणही वयामुळं आणि तब्येतीमुळं कसे शक्य नाही आहे आणि ते माझ्या मते जमलंच तर सुप्रिया सुळेंच्याकडे द्यावं असा प्रस्ताव मांडतील आणि हा प्रस्ताव संमत होऊन जाईल. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुढच्या मुख्यमंत्री म्हणून येऊ शकतात हे भविष्य आपण याआधीही वर्तवलेलं आहे आणि तशीच शक्यता आता पुन्हा एकदा दिसू लागली आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी कोणाला आक्षेप असेल नसेल, पण त्यांच्या प्रकृतीमुळे ते जर कामात येऊच शकत नसतील, दैनंदिन मुख्यमंत्री कार्यालयात हजेरी लावूच शकत नसतील, तर मग मात्र उद्धव ठाकरेंचा पर्याय निवडण्याची पद्धत सुरू होईल. इथे अजितदादांचं नाव येणार नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतोय. आणि इथे खरी गडबड सुरुवात होणार आहे. अधिवेशन तोंडावर आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरलाच होणार आहे. या नागपूरच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे अगदी 8 दिवसामध्ये आता अधिवेशन सुरू होऊन जाईल, सुरू झालेलंही असेल आणि या अधिवेशनाला मुख्यमंत्री पूर्ण काळ हजर राहू शकतील का असा देखील मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्याविना अधिवेशन पार पडेल का, तांत्रिकदृष्ट्या हे देखील तपासलं पाहिजे आणि पार पाडायचं असेल तर कुणाकडे तर ती जबाबदारी द्यावी लागणार आहे. ती कोणाकडे जाणार आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला जाणार आहे हे पाहणं देखील औत्सुक्याचं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा करायचा असल्यावर ते एकनाथ शिंदेकडे द्यायला उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातून संमती मिळेल का, की सगळ्यात सिनियर मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्रीपदाचा भार द्यायच्याऐवजी सगळ्यात ज्युनियर मंत्र्यांकडे देण्याची पद्धत येईल का नव्यानं, हे देखील तपासून बघितलं पाहिजे. आणि असं सगळ्या ज्युनियर मंत्र्यांकडे चार्ज द्यायचा असेल तर तो अन्य पक्षातील ज्येष्ठ मंत्र्यांना मान्य असेल का नया है वह जसं फडणवीस म्हणाले होते तसं सांगून अशोकराव चव्हाण देखील नाकारतील, बाळासाहेब थोरात देखील नाकारतील, जयंत पाटील देखील नाकारतील आणि मग बिचाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना असं म्हणण्याचा अधिकार नाहीये. नया जरी असला आणि तरुण जरी असला तरी बाप है वह असंच त्या बिचाऱ्यांना म्हणावं लागतं. त्यामुळे ते स्वीकारतील कदाचित, पण एक अस्वस्थता मात्र नक्की पसरणार आहे. येणारं अधिवेशन काय असणार आहे, त्यात मुख्यमंत्री जाऊ शकणार आहेत की नाही यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि हाच खांदेपालट महाराष्ट्रामध्ये काही नव्या राजकीय घडामोडी घडवण्याचं कारण ठरू नये म्हणजे मिळवलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.